हॅलो, नमस्कार मित्रांनो. सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियावर स्वागत आहे. आपला विषय राहणार आहे पिकांच्या कोणत्या अवस्थेत कोणते खते वापरावे याबद्दल माहिती देणार आहोत. पण तुम्हाला काही शेतकऱ्यांना नेहमीच प्रश्न पडत राहतो, कोणत्या अवस्थेत काय दिलं पाहिजे, आणि सोप्या स्वरूपामध्ये आज माहिती देणार आहोत, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये. चला तर मग सुरुवात करू. आता काळजी करू नका, आम्ही तुमच्या मदतीला आहोत. शेतकरी बिझनेस हे सोशल मीडिया आहे, यामध्ये नवनवीन पिकांच्या अवस्थेतील अन्नद्रव्याची कमतरता, अन्नद्रव्य कशाप्रकारे काम करते या स्वरूपाची माहिती असेल, किंवा नवीन टेक्नॉलॉजी असेल, नवीन स्टार्टअप असतील, याविषयी पूर्ण माहिती आपल्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिळून जाईल तुम्हाला. चला तर मग आजच्या पिकाच्या कोणत्या अवस्थेत काय दिलं पाहिजे, खते वापरले पाहिजे, कोणते अन्नद्रव्ये कोणत्या अवस्थेमध्ये दिले पाहिजे याविषयी माहिती देणार आहोत. चला सुरुवात करू. आता पहा, पहिली अवस्था म्हणजे शाकीय वाढीची अवस्था. यामध्ये काय असतं, शाकीच्या वाढ अवस्थेमध्ये काय पिकांची कशा प्रकारे बदल होतो पहा. पिकांची उंची वाढण्यासाठी, मुळे, खोड, पाणी तयार करण्यासाठी शाकीय वाढ महत्त्वाची असते. त्यामध्ये तुम्हाला नत्र, स्फुरद, पालस, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये हे 3 आणि 2 5 म्हणजे हे 5 स्वरूपाचे अन्नद्रव्ये लागतात. त्यामध्ये फक्त जास्त प्रमाणात लागतो तो नत्राचं प्रमाण जास्त प्रमाणात लागतं. त्यानंतर येते पुनरुत्पादनाची अवस्था, म्हणजे फुले, फळे, बिया तयार होण्यासाठी, फांद्या तयार होण्यासाठी व त्याची जाडी वाढ करण्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला नत्र लागतं, स्फुरद लागतं, ते पण जास्त प्रमाणात लागतं जरा, पालस लागतं. दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये नाही दिले तरी चालतात. आता त्यानंतर येते संक्रमण अवस्था. पिकाची खोड व मुळे भरीव होण्यासाठी व त्याची जाडी वाढवण्यासाठी, कळी तयार करण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला नत्र लागतं, स्फुरद लागतं, पालस नाही दिलं तरी चालतं, सूक्ष्म अन्नद्रव्ये नाही दिले तरी चालतात. आता पक्वतापूर्व स्थिती म्हणजे पिकांची मंदा वाढ, फुटव्यांची वाढ आणि पक्वतेला सुरुवात. यामध्ये तुम्हाला नत्र द्यावं लागतं, स्फुरद नाही दिलं तरी चालतं, पालस, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये या स्वरूपाचे अन्नद्रव्ये देणं गरजेचं आहे. आता पक्वतेची स्थिती म्हणजे पानगळ, पिकांची पक्वता, वाढ, पूर्णतः थांबवणे, यासाठी तुम्हाला नत्र, स्फुरद, पालस, जास्त प्रमाणात पालस द्यायचे, आणि दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये नाही दिली तरी चालतात. आता विश्राम अवस्था. यामध्ये तुम्हाला फळझाडे व विशेषतः थंड हवामानातील फळझाडे काढणीनंतर अवस्था.